नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या मागे चालू असलेल्या शेडनेट हाऊस उभारणीसाठी शासनातर्फे तुम्हाला 8 लाख 14 लाख ते 18 लाखापर्यंत सबसिडी मिळते। शेडनेट हाऊस उभारणीसाठी तुम्ही मधून अर्ज करू शकता, एक पोखरामधून आणि एक महाडीबीटी मधून। तर मित्रांनो, ज्या गावांमध्ये पोखरा ही योजना आलेली आहे त्या ठिकाणचे शेतकरी तुम्ही पोखरा या योजनेत अर्ज करू शकता। मी महाडीबीटी मध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा चला तुम्हाला सांगतो। प्रथम मित्रांनो, आपल्याला महाडीबीटी फार्मर ही साइट लॉग इन करून ओपन करून घ्यायची आहे। अर्जदार लॉग इन या पर्यायावरती क्लिक करून आपला फार्मर आयडी प्रविष्ट करून घ्यायचा आहे। ओटीपी पाठवा या पर्यायाला क्लिक करून ओटीपी तपास या पर्यायावर क्लिक करून घ्यायचा आहे। घटकासाठी अर्ज करा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल। यानंतर फलोत्पादन या पर्यायासमोरील बाबी निवडा या पर्यायाला क्लिक करून घ्यायचं आहे। नंतर या ठिकाणी आपल्याला आपला गट नंबर निवडून घ्यायचा आहे। घटक प्रकारमध्ये ठिकाणी इतर घटक या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बाबी निवडा या पर्यायामध्ये हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग, वीट मॅच, क्रॉप कव्हर या पर्यायाला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर उपघटक निवडा यामध्ये आपल्याला शेडनेट हाऊस उभारणी या पर्यायाला क्लिक करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला फ्लॅट टाईप या पर्यायाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी एकात्मिक फलोत्पादन अभियान मध्ये क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी सगळ्यात शेवटला मॉडेल निवडा हे ऑप्शन आपल्याला दिसणार आहे। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आता सध्या 25 गुंठ्यासाठी तुम्हाला पूर्वसंमती शासनाकडून मिळणार आहे। भविष्यामध्ये तुम्हाला 40 गुंठे किंवा 80 गुंठ्यासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पूर्वसंमती मिळू शकते। तर मित्रांनो, मी आता 25 या ठिकाणी 4 मीटर हाईट आणि FTSNHM 25 या पर्यायाला मी क्लिक करून घेत आहे। त्यानंतर शेडनेट हाऊस साठी प्रस्तावित क्षेत्र या ठिकाणी आपल्याला क्षेत्र टाकून घ्यायचं आहे चौरस मीटर मध्ये। त्यानंतर आपल्याला जतन करा या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे। जतन केल्याच्या नंतर घटकासाठी अर्ज करा या पर्यायाला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। अर्ज सादर करा या पर्यायाला आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। नंतर पहा या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला शेडनेट हाऊस चा टॅब दिसणार आहे। त्यानंतर या ठिकाणी ज्या योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल, अटी शर्ती मान्य या पॉपअपला क्लिक करून अर्ज सादर करून आपल्याला एक छोटंसं पेमेंट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला अर्ज यशस्वीरित्या सक्सेसफुल झालेला असेल। व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।